अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। पुण्यतिथीनिमित्त पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। बाळासाहेब ठाकरे हे पत्रकार व व्यंगचित्रकार होते, तेव्हा पत्रकारांच्या सत्कारासह रक्तदानाचा कार्यक्रमही युवा सेनेने आयोजित केला। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। रक्ताची उणीव रक्तच भरून काढतं, तेव्हा रक्तदान हे सामाजिक कार्य आहे। यामध्ये शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन रक्तदान केलं। महिलांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला। मी आज शिवसेनेचं रक्तदान शिबिर चालू होतं, तर मग मला पण असं वाटलं की रक्तदान करावं, म्हणून मी ब्लड डोनेट केलं। या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश भूप, सहसंपर्क प्रमुख प्रदीप बाजड, उपजिल्हा प्रमुख गजानन वाकोडे, माजी नगराध्यक्ष देवीदास नेमाडे, विकास येवले, कपिल देशमुख, भावे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। श्रेष्ठदान आहे आणि आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन्ही महान व्यक्तीचा जयंतीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने शिवसेना युवा सेनेने साजरा केला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि हे कार्य सगळ्यांसाठी, कोणतं संकट कोणत्या परिवारावर येईल सांगता येत नाही, म्हणून आपला रक्तगट सगळ्यांना माहीत करण्याचं काम श्री अक्षय गवळी यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं। त्यांचं मनापासून धन्यवाद। परतवाडा येथील डॉक्टरांच्या चमूने रक्तदानाचं कार्य सांभाळलं। पॉवर ऑफ मीडियाचे अंजनगाव सुर्जी येथील पत्रकार बंधू उपस्थित असून सर्व पत्रकारांना सन्मान चिन्ह युवा सेनेतर्फे देण्यात आलं। जयंतीनिमित्त जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम सुरू आहेत, त्यात प्रामुख्याने रक्तदानाचा जे कॅम्प आहे ते ठिकठिकाणी सुरू आहे। आणि ज्या आमच्या भगिनीने रक्तदान दिलं आणि पहिल्यांदा त्यांना प्रेरणा आली की रक्तदान केलं पाहिजे, हेच आमच्या सामाजिक सेवेचं फलित आहे असं अनुमान। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।